नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विठ्ठल फंड, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये अभ्यासत असताना संयुक्त भांडवली संस्था या घटकामध्ये आपण अभ्यासत असताना आपण ज्या व्यवसाय उत्क्रांतीच्या टप्पे होते ते टप्पे आपण त्या ठिकाणी अभ्यासले आणि त्यातील आपण मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास संयुक्त भांडवली संस्था जो आहे तो त्या ठिकाणी आपण अभ्यासला आणि त्याचबरोबर त्याची जी वैशिष्ट्ये होती ते वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी आपण अभ्यासलेली होती। आज या व्हिडिओमध्ये आपल्याला जे संयुक्त भांडवली संस्था आहे त्या संयुक्त भांडवली संस्थेचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त भांडवली संस्थेचे एकूण आपल्याला त्यांनी 5 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला तो म्हणजे स्थापनेच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी आपल्याला कंपन्यांचे प्रकार सांगितलेले आहेत। त्यानंतर मालकीच्या आधारावर आपल्याला 3 प्रकार त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत। तिसरा सांगितला जबाबदारीच्या आधारावर आपल्याला 3 प्रकार कंपन्यांचे या ठिकाणी सांगितलेले आहेत। चौथा सांगितला नियंत्रणाच्या आधारावर आपल्याला 2 प्रकार या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत आणि पाचवा सांगितला इतर प्रकार आणि इतर प्रकारामध्ये त्यांनी आपल्याला जवळपास 7 प्रकारच्या कंपन्या त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत। मग या 5 प्रकार जे आहेत त्या 5 प्रकारातील काहीचे 2 प्रकार, काहीचे 3 प्रकार आणि काहीचे 7 प्रकार असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। त्यातील एका प्रकाराचा अभ्यास आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे। मग आज आपल्याला पहिला प्रकार या ठिकाणी अभ्यासायचा संयुक्त भांडवली संस्था म्हणजे जी कंपनी आहे त्या कंपन्यांच्या प्रकाराच्या अभ्यासामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे स्थापनेच्या आधारावर। पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की कंपनी जी स्थापन झालेली आहे त्याच्या आधारानुसार आपल्याला 2 प्रकारचे कंपन्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली कंपनी त्यांनी सांगितली ती म्हणजे वैज्ञानिक कंपनी आणि दुसरं सांगितली नोंदणीकृत कंपनी। मग वैधानिक कंपनी कशाला म्हणायचं हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। मग वैधानिक कंपनी म्हणजे ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केलेली असते। लक्षात घ्या, वैधानिक कंपनी कशाला म्हणायचं तर ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते अशा कंपन्यांना तुम्ही वैधानिक कंपनी असं या ठिकाणी म्हणायचं आहे। अशा कंपन्यांच्या स्थापना करण्यासाठी विशेष असा कायदा त्या ठिकाणी संमत करून घेतला जातो आणि त्यानंतरच या कंपन्यांची स्थापना केली जाते। मग यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत तर उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं असेल तर नंबर 1 सांगितलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण बँकांची बँक असं समजतो, शिखर बँक समजतो। ही जी आहे RBI जी आहे या RBIची स्थापना विशेष कायदा करून स्थापन झालेली आहे। त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि आयुमा महामंडळ जे आहे ज्याला आपण LIC म्हणतो, हे LICची स्थापना पण तुमच्या विशेष कायदा स्थापन करूनच त्या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर दुसरी कंपनी आहे नोंदणीकृत कंपनी। हिच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं नोंदणीकृत कंपनी कशाला म्हणायचं तर ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 किंवा यापूर्वीच्या कायद्यानुसार झालेली असते अशा कंपन्यांना नोंदणीकृत कंपनी असं आपण या ठिकाणी म्हणत असतो। हे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी कंपन्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्थापनेच्या आधारावर आपल्याला हे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत। त्यानंतर पुढचे आपल्याला या ठिकाणी त्यांनी पुढचा प्रकार त्यांनी आपल्याला सांगितला मालकीच्या आधारावर। मालकीच्या आधारावर विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकार या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे फार महत्त्वाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी मालकीच्या आधारावर आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला खाजगी कंपनी कलम 2 उपकलम 68 नुसार।
दुसरा प्रकार त्यांनी सांगितला सार्वजनिक कंपनी कलम 2 उपकलम 71 नुसार, आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितला एक व्यक्ती कंपनी कलम 2 उपकलम 62 नुसार. मग या एका कंपनींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. खाजगी कंपनी. मग विद्यार्थी मित्रांनो, खाजगी कंपनी कशाला म्हणायचं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड असं या ठिकाणी संबोधत असतो. प्रायव्हेट, ज्याला खाजगीला आपण प्रायव्हेट असं समजतो. मग खाजगी कंपनी कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार आपल्याला खाजगी कंपनीची त्यांनी व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या दिली आहे, तर खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमामधील खालील अटी नमूद केलेल्या असतात. त्यामध्ये पहिली अट त्यांनी सांगितली की खाजगी कंपनीमध्ये भागाचं हस्तांतरण मुक्तपणे करता येत नाही. त्याचबरोबर खाजगी कंपनीमध्ये सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 पर्यंत मर्यादित ठेवावी लागते. आणि तिसरं सांगितलं की खाजगी कंपनीला भागाची किंवा ज्या प्रतिभूती आहेत, भाग असेल, कर्जरोखे असेल, बंधपत्र असतील, ठेवी असतील, या सर्वांची विक्री ही आम जनतेला करता येत नाही. म्हणजे खाजगी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करून भागांची विक्री त्या ठिकाणी करता येत नाही किंवा विशिष्ट प्रतिभूतीची विक्री त्यांना माहितीपत्रक प्रसिद्ध करून करता येत नाही. अशा कंपनीला आपण खाजगी कंपनी असं म्हणतो. मग या खाजगी कंपनीमध्ये खाजगी कंपनी जी आहे, या खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द लावणे अत्यंत गरजेचं असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक ठिकाणी कंपनीचं नाव वाचतो त्यावेळेस त्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड असा शब्द असतो, कारण ती कंपनी खाजगी कंपनी असते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपल्या खाजगी कायद्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड असा शब्द त्या ठिकाणी त्यांना लावावाच लागत असतो. खाजगी कंपनी ही भागाने मर्यादित, हमीने मर्यादित अथवा अमर्यादित पण असू शकते. हे कंपन्यांचे आणखीन प्रकार त्या ठिकाणी पडतात तुमचे, की भागाने मर्यादित, हमीने मर्यादित आणि अमर्यादित पण या ठिकाणी खाजगी कंपनी असू शकते. याला या ठिकाणी खाजगी कंपनी म्हणायचं. यानंतर दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपनी कलम 2 उपकलम 71 नुसार. मग या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये साधी आणि सोपी व्याख्या त्यांनी दिलेली आहे सार्वजनिक कंपनीची, की जी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी. एकदम साधी आणि सोपी सांगितलेली आहे. म्हणजे मग त्याच्या उलट काय आहे, तर सार्वजनिक कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीच्या भागाच्या हस्तांतरणावर कुठलेही निर्बंध नसतात. म्हणजेच सार्वजनिक कंपनीमध्ये भागाचं हस्तांतरण हे तुम्हाला मुक्तपणे करता येतं. त्याचबरोबर कंपनीच्या स्थापनेसाठी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित सभासद संख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भाग भांडवल नियमावलीमध्ये नमूद केलेले असते. अशा कंपनीला, त्याचबरोबर जी कंपनी ठेवीचा स्वीकार हा मुक्तपणे करू शकते, अशा कंपनीला या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक कंपनी असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात जी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी. म्हणजे सार्वजनिक कंपनीवर तुमच्या भागाच्या हस्तांतरणावर असेल, तुमच्या ठेवीच्या किंवा प्रतिभूतीच्या विक्रीवर असेल, त्याचबरोबर सभासद संख्येवर असेल, कुठलीही मर्यादा या ठिकाणी दिलेली नाही. अशा कंपनीला तुम्ही सार्वजनिक कंपनी असं म्हणायचं. हा दुसरा प्रकार आपल्याला त्यांनी सांगितला मालकीच्या आधारावर. तिसरा प्रकार त्यांनी सांगितला एक व्यक्ती कंपनी कलम 2 उपकलम 62. आता या कंपनीच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं एक व्यक्ती कंपनी कशाला म्हणायचं. मग या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती कंपनीची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. एक व्यक्ती कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते त्याला एक व्यक्ती कंपनी असं म्हणायचं. की ज्या कंपनीची सभासद संख्या ही फक्त आणि फक्त एकच असते अशा कंपनीला आपण एक व्यक्ती कंपनी असं म्हणायचं आहे. ही कंपनी खाजगी मर्यादित कंपनीसारखी असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्याचे पालन करणे बंधनकारक नसते.
एक व्यक्ती कंपनी ही खाजगी कंपनीसारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीचे जे नियम आहेत, ज्या अटी आहेत, तिचं पालन करणं हे गरजेचं नसतं. जोपर्यंत कायद्यात तिला किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच या ठिकाणी राहत असते. एक व्यक्ती कंपनीच्या संचालकाची संख्या ही एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची गरज नाही. ही आहे तुमची एक व्यक्ती कंपनी, ज्या कंपनीमध्ये एकच सभासद असतो परंतु संचालक एक किंवा एकपेक्षा जास्त असू शकतो. या कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची ही आवश्यकता नसते. अशा पद्धतीने मालकीच्या आधारावर आपल्याला 3 प्रकार त्यांनी सांगितले होते. यानंतर पुढचं आहे आपलं की जबाबदारीच्या आधारावर. जबाबदारीच्या आधारावर आपल्याला 3 प्रकार त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला खाजगी मर्यादित कंपनी कलम 2 उपकलम 22. दुसरा सांगितला हमीने मर्यादित कंपनी कलम 2 उपकलम 21 आणि तिसरा सांगितला अमर्यादित कंपनी कलम 2 उपकलम 92. मग रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला आपण जबाबदारी म्हणतो, ह्या जबाबदारीच्या आधारावर कंपन्यांचे परत 3 प्रकार पाहिले. मग त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला खाजगी मर्यादित कंपनी. मग खाजगी मर्यादित कंपनी कशाला म्हणायचं, तर त्यांनी सांगितलं कलम 2 उपकलम 22 नुसार कशाला म्हणायचं, तर कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनीय मूल्या इतकीच मर्यादित असते. अशा कंपनीला खाजगी मर्यादित कंपनी असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर का एखाद्याने या ठिकाणी भाग खरेदी करत असताना भागांनी मर्यादित कंपनी, खाजगी मर्यादित कंपनीलाच या ठिकाणी भागांनी मर्यादित कंपनी असंही आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजेच भागांनी मर्यादित कंपनीमध्ये कशाला म्हणायचं, ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनीय मूल्या इतकीच मर्यादित असते, अशा कंपनीला आपण भागांनी मर्यादित कंपनी असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे जर का एखाद्यानं 1000 रुपयाचे भाग खरेदी केले असतील तर त्याची फक्त जबाबदारी, त्याची फक्त रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीला 1000 रुपये देईपर्यंतच असणार आहे. जर का त्यानं 1000 रुपये कंपनीला परत केले तर त्यानंतर कंपनीला त्याला कुठल्याही एकही रुपया त्या ठिकाणी द्यायचा नाही. याला या ठिकाणी भागांनी मर्यादित कंपनी असं या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर दुसरं आहे हमीने मर्यादित कंपनी. मग आता हमीने मर्यादित कंपनी कशाला म्हणायचं आहे, तर हमीने मर्यादित कंपनीला कलम 2 उपकलम 21 नुसार आपल्याला त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे की कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जनाच्या वेळी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाई हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो, त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असं म्हणत असतात. म्हणजे हमी की ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन होतं आणि कंपनीचं विसर्जन होत असताना कंपनीची बाहेरची देणी जर का द्यायची राहिलेली असतील तर ती देणी देण्यासाठी सभासद किती रुपये रक्कम त्या ठिकाणी देणार आहे. मग उदाहरणार्थ जर का आपल्याला सांगायचं झालं, घटनापत्रकातच याची नोंद केलेली असते, एक लक्षात ठेवायचं. हमीने मर्यादित कंपनीमध्ये त्यांच्या घटनापत्रकामध्येच त्याची नोंद केलेली असते की मी इतक्या रुपयापर्यंत, फॉर एक्झाम्पल एखादा XYZ नावाचे सभासद आहेत, त्यातील X नावाच्या सभासदानं 1000 रुपये देईल एवढी त्यानं हमी घेतलेली आहे. जर का उद्या कंपनीचं विसर्जन झालं किंवा कंपनी बंद पडली आणि बाहेरील लोकांचं त्याला देणं द्यायचं असेल तर ते देणं देण्यासाठी पैसा कमी पडत असेल कंपनीच्या मालमत्तेमधून, तर मी 1000 रुपये देईल, Y सांगेल मी 1500 रुपये देईल, Z सांगेल मी त्या ठिकाणी 2000 रुपये देईल. म्हणजे त्यांनी 2000 रुपयापर्यंतची, 1500 रुपयापर्यंतची आणि 1000 रुपयापर्यंतचीच हमी त्या ठिकाणी घेतलेली असते. अशा कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. म्हणजेच एक थोडक्यात आपल्याला सांगायचं झाल्यास कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर लोकांची देणी जर का द्यायची असतील तर त्यावेळेस तुम्ही किती रकमेपर्यंत रक्कम कंपनीला देऊ शकणार आहात, हे जे आहे याला या ठिकाणी हमीने मर्यादित कंपनी असं म्हणायचं. मग ह्या ज्या कंपन्या असतात ह्या कंपन्या प्रामुख्याने कला असेल,
क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, धर्मदाय असेल इत्यादीच्या विकासासाठी स्थापन केल्या जात असतात. व्यवसाय करून नफा मिळवणे हे यांचे ध्येय नसते. ज्या हमीने मर्यादित कंपन्या स्थापन झालेल्या असतात या कंपन्या नफा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, तर सामाजिक सेवा या उद्देशाने त्या स्थापन झालेल्या असतात. मग त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या स्थापन होऊ शकतात, तर कला संबंधीच्या कंपन्या असतील, क्रीडा संबंधीच्या कंपन्या असतील, सांस्कृतिक संबंधीच्या कंपन्या असतील, धर्मदाय स्वरूपाच्या कंपन्या असतील. ह्या कंपन्या हमीने मर्यादित कंपन्या म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या असतात. हा दुसरा प्रकार आपल्याला सांगितला हमीने मर्यादित कंपनी. आणि तिसरा प्रकार सांगितला अमर्यादित कंपनी, कलम 2 उपकलम 92. मग अमर्यादित कंपनी कशाला अमर्यादित कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी म्हणजे देयता अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी कंपनी असे या ठिकाणी म्हणतात. म्हणजेच व्यवसायाची देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. या कंपन्यांना खाजगी, सार्वजनिक अथवा एक व्यक्ती कंपनी पण असू शकतात. याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं. अमर्यादित म्हणजे उद्या भविष्यात जर का कंपनी बंद पडली आणि बाहेरील लोकांचं तुम्हाला देणं द्यायचं असेल तर त्यावेळेस सभासदाला वैयक्तिक मालमत्ता विकून त्या ठिकाणी तुम्हाला त्या लोकांचं देणं हे द्यावी लागत असतं. अशा कंपनीला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा कंपन्या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या आपल्याला पाहायला भेटत असतात. अशा पद्धतीने जबाबदारीच्या आधारावर 3 प्रकार आपल्याला सांगितले: भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. हे 3 प्रकार जबाबदारीच्या आधारावर होते. त्यानंतर पुढे आपल्याला नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे 2 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये भागधारणेच्या आधारावर जे भागधारण करणार आहेत त्याच्यावर या ठिकाणी नियंत्रणाच्या आधारावर म्हणजे नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला धारक कंपनी कलम 2 उपकलम 46 आणि दुसरा सांगितला दुय्यम कंपनी कलम 2 उपकलम 87. मग आता धारक कंपनी कशाला म्हणायचं, तर धारक कंपनी म्हणजे जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी. उदाहरणार्थ जर का आपल्याला सांगायचं झालं एक्स आणि वाय या 2 नावाच्या कंपन्या आहेत. आता एक्स कंपनीने काय केलं, वाय कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स त्या ठिकाणी खरेदी केले आणि त्याचं मग मालक कोण झालं, एक्स झालं. म्हणजेच त्यावर पूर्णपणे ती कंपनी नियंत्रण ठेवणार आहे. मग अशी जी नियंत्रण ठेवणारी कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही धारण करणारी, स्वतःकडे घेणारी ही कंपनी म्हणजेच धारक कंपनी होय. की दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करणारी जी कंपनी असते आणि त्या कंपनीवर नियंत्रण ठेवणारी जी कंपनी असते तिला या ठिकाणी धारक कंपनी असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर दुसरा आहे दुय्यम कंपनी कलम 2 उपकलम 87. ज्या आपल्याला त्यांनी या ठिकाणी घेतले आहे ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी. की धारक कंपनीनं ज्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केलेले असतात आणि त्याच्यावर नियंत्रण करत असते, म्हणजेच धारक कंपनी ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवते अशा कंपनीला आपण या ठिकाणी दुय्यम कंपनी असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असते आणि ती कंपनी या कंपनीवर काय करत असते, नियमन आणि नियंत्रण ती त्या ठिकाणी करत असते. तिला या ठिकाणी दुय्यम कंपनी असं आपण म्हणत असतो. अशा पद्धतीने नियंत्रणाच्या आधारावर आपल्याला 2 प्रकार त्यांनी सांगितले, एक म्हणजे धारक कंपनी आणि दुसरं म्हणजे दुय्यम कंपनी. यानंतर पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे इतर कंपनी. मग इतर कंपनीमध्ये आपल्याला जवळपास त्यांनी 7 प्रकार त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे सरकारी कंपनी, दुसरा आहे विदेशी कंपनी, तिसरा आहे निष्क्रिय कंपनी, चौथा आहे सूचीबद्ध कंपनी, 5वा आहे लहान कंपनी, 6वा आहे
सहयोगी कंपनी आणि 7वा आहे नफ्यासाठी नसलेली कंपनी. हे 7 प्रकार आपल्याला इतर कंपन्यांच्या प्रकारामध्ये दिलेत. त्यामधली पहिली कंपनी आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे सरकारी कंपनी, कलम 2 उपकलम 45 नुसार. मग सरकारी कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल केंद्र सरकार, राज्य सरकार, अंशतः केंद्र सरकार, अंशतः राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी यांनी खरेदी केलेलं असतं, अशा कंपनीला आपण या ठिकाणी सरकारी कंपनी असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात सरकारी कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीचं भाग भांडवल 51% पेक्षा जास्त सरकारनं खरेदी केलेलं असतं. लक्षात घ्या, सरकारनं खरेदी केलेलं असतं. किती? 51% पेक्षा जास्त भाग भांडवल किंवा 51%. मग त्यामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा अंशतः केंद्र सरकार असेल किंवा अंशतः राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारची दुय्यम कंपनी पण त्या ठिकाणी असू शकते. अशा कंपनीला सरकारी कंपनी असं आपण या ठिकाणी म्हणायचं. मग यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत, जर का उदाहरण आपल्याला जर पाहायचं असेल तर त्यामध्ये पहिली कंपनी आहे हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड. ही सरकारी कंपनी पहा की जिचं भाग भांडवल 51% किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल हे सरकारचं आहे. त्याचबरोबर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेट लिमिटेड. ही एक कंपनी या ठिकाणी सरकारची आहे, जे सरकारचं भाग भांडवल 51% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या कंपन्यांना आपण सरकारी कंपनी असं म्हणायचं. त्यानंतर दुसरी कंपनी आहे विदेशी कंपनी, कलम 2 उपकलम 42. हिच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं विदेशी म्हणजे काय, फॉरेनर. मग विदेशी कंपनी कशाला म्हणायचं, तर विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंद ही भारताबाहेर झालेली असते परंतु तिचा व्यवसाय भारतातच सुरू असतो. पहा, विदेशी कंपनी कशाला म्हणायचं, आपल्याला विदेशी कंपनी म्हटली दुसऱ्या देशातली कंपनी, बरोबर आहे, परंतु ती आपल्या देशामध्ये व्यवसाय करत असेल. ज्या कंपनीची रजिस्ट्रेशन नोंदणी ही दुसऱ्या देशात झालेली असते परंतु व्यवसाय मात्र आपल्या देशात करते, अशा कंपनीला आपण विदेशी कंपनी असं म्हणायचं. मग सध्या आपल्याकडे कोणत्या कंपन्या आहेत विदेशी कंपनी म्हणून, तर त्यामध्ये नेस्ले इंडिया कंपनी. पहा, आपण मॅगी वगैरे पाहतो नेस्लेची वगैरे, ही नेस्ले नावाची जी कंपनी आहे हिचं रजिस्ट्रेशन फॉरेनमध्ये दुसऱ्या देशामध्ये आहे परंतु व्यवसाय आपल्या देशात करते. त्याचबरोबर बाटा इंडिया लिमिटेड ही पण कंपनी दुसऱ्या देशामध्ये रजिस्टर्ड आहे पण व्यवसाय आपल्या देशात करते. किंवा वर्लपूल कॉर्पोरेट लिमिटेड जी कंपनी आहे, वर्लपूल नावाची कंपनी आपण पाहतो, तिचे कूलर वगैरे आपण पाहतो, ही कंपनी दुसऱ्या देशामध्ये रजिस्टर्ड झालेली आहे परंतु व्यवसाय आपल्या देशात करते. अशा कंपन्यांना आपण विदेशी कंपनी असं म्हणायचं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे निष्क्रिय कंपनी. आता तिच्या नावावरूनच निष्क्रिय म्हणजे काय, कुठेच काम करत नाही. निष्क्रिय असणं म्हणजे काय करणं, कुठेच काम न करणं, तशीच ही कंपनी आहे. मग निष्क्रिय कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखापुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल तसेच वार्षिक विवरणपत्र तयार करत नसेल तर अशी कंपनी म्हणजेच निष्क्रिय कंपनी होय. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की गव्हर्नमेंट काय करतं, कधी कधी काही कंपन्या ह्या भविष्य काळासाठी स्थापन केल्या जातात आजच. मग त्या आज कुठलाही व्यवसाय करत नाही, काहीच करत नाहीत. त्या कुठलं त्यांचं बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस, कुठलाच व्यवसाय त्या ठिकाणी करत नाहीत परंतु त्या भविष्य काळासाठी स्थापन केलेल्या असतात. अशा कंपन्यांना आपण या ठिकाणी निष्क्रिय कंपनी असं म्हणायचं आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे सूचीबद्ध कंपनी, कलम 2 उपकलम 53 नुसार. आता सूचीबद्ध कंपनी कशाला म्हणायचं, तर ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यता प्राप्त भाग बाजारात केलेली आहे. लक्षात घ्या, ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यता प्राप्त भाग बाजारात केलेली आहे
अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळेस देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये भागाची नोंदणी त्या ठिकाणी केलेली असते. अशा कंपनीला सूचीबद्ध कंपनी असं म्हणायचं. म्हणजेच जी सूचीबद्ध कंपनी कोणाला म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्सची भागाची रजिस्ट्रेशन हे शेअर मार्केटमध्ये आहे, कुठल्या ना कुठल्या एक किंवा एकपेक्षा जास्त. मग अशी कोणती कंपनी असते तर सार्वजनिक कंपनीच त्या ठिकाणी असू शकते. मग भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ ज्याला आपण सेबी म्हणतो, या सेबीने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन त्या ठिकाणी करूनच कंपनीला भागाची विक्री त्या ठिकाणी करावी लागत असते. याला या ठिकाणी सूचीबद्ध कंपनी असं म्हणायचं. त्यानंतर 5वा प्रकार आहे लहान कंपनी, कलम 2 उपकलम 85. मग लहान कंपनी कशाला म्हणायचं तर ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल हे 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. लक्षात घ्या, ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे किंवा ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल नफा तोटा पत्रकानुसार ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनुसार ज्या त्या कंपनीची वार्षिक उलाढाल 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल, म्हणजे 2 कोटी किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना आपण लहान कंपन्या असं म्हणायचं. थोडक्यात जर काय सांगायचं झालंस, ज्या कंपन्यांचं वसूल भाग भांडवल 50 लाख किंवा 50 लाखापेक्षा कमी किंवा वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा 2 कोटीपेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना या ठिकाणी आपण लहान कंपन्या असं म्हणायचं. मग या कंपन्यांमध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश होतो तर एक व्यक्ती कंपनी असेल, खाजगी कंपनी असेल किंवा सार्वजनिक कंपनीचा पण यामध्ये समावेश होऊ शकतो. ही आहे तुमची लहान कंपनी. यानंतर पुढची कंपनी आहे ती म्हणजे सहयोगी कंपनी. सहयोगी कंपनी कलम 2 उपकलम 6. मग सहयोगी कंपनी कशाला म्हणायचं तर सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. सहयोगी म्हणजे आपली सोबत घेऊन चालणारी दुसरी कंपनी, तिला या ठिकाणी काय म्हणायचं आहे सहयोगी कंपनी. परंतु ती काय आहे दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा या ठिकाणी कमी नियंत्रण त्या ठिकाणी असतं. म्हणजेच सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. म्हणजेच एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयावर नियंत्रण त्यांचे असते. ही आहे तुमची सहयोगी कंपनी. आणि शेवटची कंपनीचा प्रकार आहे तो म्हणजे नफ्यासाठी नसलेली कंपनी. कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. याला या ठिकाणी हे आहेत तुमचे कंपन्यांचे प्रकार. संयुक्त भांडवली संस्थेच्या कंपन्यांचे एकूण आपल्याला त्यांनी 5 प्रकार सांगितले आणि त्या 5 प्रकारामध्ये हे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने आपला जो दुसरा घटक होता तो दुसरा घटक या ठिकाणी संपलेला आहे.